आपण खरंच जत्रा उरूस मोठ्या उत्साहात साजरा करतो. परंतु बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आपण अनेक लोक असे आहेत की खूपच कंजूसपणा करतात. जत्रेमध्ये 10 किलो मटण आणून खाईल, नवीन नवीन कपडा लागला घालून फिरेल, पण बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये एखादा निळाशावर सभ्यशाली घालून फिरणार नाही. म्हणून सांगतो आहे गुणाचं योगदान पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला मंदिरामध्ये परवानगी नव्हती आणि अजून सुद्धा काही गावामध्ये नाही आहे. मला माहिती आहे आपण दरवाजातच मागे जातो. माझ्याच गावामध्ये माझ्याच गावची मी कथा सांगतो. माझं स्वतःचं गाव, ज्या गावामध्ये एक मोठंसं मंदिर आहे, निनाई देवी त्या देवीचं नाव आहे आणि एवढं मोठं मंदिर भव्य दिवे बांधलेलं आहे. खरं तर आमची पण जागा त्याच्यामध्ये हक्काची आहे, परंतु आमच्यातलीच अजून खरी माणसं, खऱ्या बायका 9 दिवस नवरात्रीचा उपवास करतात. 9 दिवस नवरात्र म्हणून त्या देवळावर राहतात. घराकडे मेलं तरी जात नाही, असं आमच्या गावात प्रथा आहे. तर त्या देवळामध्ये सुद्धा त्यांना परवानगी नाही. मग असला देव आपल्याला काय कामाचा? जो देव आपल्याला जवळ घेऊ शकत नाही तो देव आपल्याला काय कामाचा? म्हणून आपला सर्वांचा देव बाबासाहेब आहे. बाबासाहेब आहे, लक्षात ठेवा. म्हणूनच म्हणतो आहे गुणाचं योगदान आलो दिव्याच्या गाडीला, आहे गुणाचं योगदान आलो दिव्याच्या गाडीला, आहे गुणाचं योगदान आलो दिव्याच्या गाडीला, आहे गुणाचं योगदान आलो दिव्याच्या गाडीला.
गाडी घेतात आपल्याला माहिती आहे ते माझे दादा सगळे तसलेच आहे बिडी गाडी कधी दिसत नसते पण बिडी होण्याची हाऊस मात्र मोठी असते खरं तर बाबासाहेबांनी सांगितलेलं मित्रांनो व्यसनापासून दूर राहा व्यसनापासून दूर राहा तरच तुम्हाला कुठेतरी पुढे सूर्य आहे नाहीतर तुम्हाला सूर्य मिळणार नाही तुमची प्रगती होऊ शकणार नाही पण आज आपल्या समाजातील अनेक तरुण व्यसनाधीन झाले माझा राग आला तरी उद्या मित्रांनो मी परखड बोलणारा वक्ता आहे मी एक शिक्षक आहे त्यामुळे मला परखड बोलणं फार आवडतं बुद्धिस्ट असणारा कट्टर बुद्धिस्ट असणारा माणूस मी आहे त्यामुळे मला ही संधी मिळाली जयंती तुमच्यासमोर इथं सादर करायची त्या संधीचं मी थोडक्यात तुमच्यासमोर खरंच प्रबोधन करणारच आहे तरी सुद्धा तुमचं मनोरंजन सुद्धा करणार आहे राग मानू नका मित्रांनो किंवा माझ्या आया बहिणीनं राग मानू नका ही खरोखर चळवळीची फार मोठी अवस्था वाईट आहे सगळीकडे वाईट अवस्था चालू झालेली आहे सारखा जिकडे तिकडे धावा धाव चालू आहे म्हणूनच सांगतो मित्रांनो आहे कोणाचं योगदान